ताईंनो, मी मधू तुम्हा सगळ्यांचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. चला तर मग आज गेलो होतो आम्ही दिवाळीची शॉपिंग करायला. ती तुम्हाला दाखवते काय काय आणले मी ते. तर ताईंनो हे बघा, हे मी तोरण आणलेत बरं का. दाराचे तोरण हे दोन्हीकडून दोन लावायचे. तर हे मला आहे ना 120 रुपयाला दिले. 125 रुपये किंमत होती, बहुतेक 100-1 पर्यंत दिले असतील. हे बघा, ह्या कॅन्डल आणले आहेत. 2 पॅकेट आणले इथे, हे जिन्यावर लावायला दिवाळीच्या दिवशी. आणि ताईंनो ह्या पण कॅन्डल आहेत बरं का. ह्या 95 रुपयाला एक आहे. हे मी तुम्हाला खोलून दाखवते कशी छान आहे, मला आवडल्या. खालच्या दीदींनी पण आणल्या होत्या, मी बघितलं त्यांच्याकडं, म्हटलं आपण पण आणूया. हे बघा, याला स्टँड आहे आणि ही छोटंसंच दिलं त्यात, एवढी काही नाही आहे, पण मग आपण परत बनवू शकतो. ते असल्या 2 आणल्या. यात लाईटिंग म्हटलं ही गॅलरीमध्ये लावू. हे 2 आणले होते बहुतेक, डॉक्टरांनी 2 घेतले होते. हां, 2 आणले हे 175 रुपयाचे, म्हणजे 175 रुपयाला एक, 175 रुपयाला एक हे आणले. अजून ही वायर वगैरे आणलीत नाही का, ते कंदील वगैरे लावायला, आकाश कंदील लावायला. तुम्हाला दाखवते मी तो पण. हे 2च पंत्या आणल्या, कारण की आईने ना तिकडून दादा आला होता ना आत्ता ऑफिसला जायला, 2 दिवस ड्युटी होती त्याची, तो आला होता. मग त्याच्याकडे दिल्या होत्या आईने पंत्या, खूप साऱ्या दिल्या. त्याच्यामुळे म्हटलं आता आपण देवापुढे लावायसाठी फक्त आपल्या पैशाचे 2 आणल्या. बाकी ते आहे मग नंतर यूज नाही होत नाही का, म्हटलं मग 2च आणूया. आणि हे बघा, हा आकाश कंदील, म्हणजे मी दुसरा घेतला होता आधी, नितीनला हा आवडला, मग हा घेतला. आणि हा घेतल्यानंतर परत त्यांना दुसरा आवडला आणि हा पॅक केला होता तोपर्यंत त्यांनी. म्हटलं मग जाऊ दे, असू देत आता हाला. तर हा पण आहे ना, याची किंमत त्यांनी मला 650 सांगितली आम्हाला, आणि मी 500च बोलत होते. 500ला द्या, 500ला द्या, म्हणजे ते कमीच करत नव्हते. म्हटलं लास्ट 500ला दिला तर घेऊ, पण ते हो बोलल्यानंतर 500ला पण नंतर असं वाटायला लागलं हा पण 500ला पण जरा महाग झाला काय. पण मग ठीक आहे, त्याला हेच आहे नाही का, प्लायवूड सारखं लावलेलं आहे, तसं तसं पॅक करून ठेवू परत. आणि हे बघा, हे ताई ना, हे एक आणलं मी दाराच्या समोर लावायला इथं फरशीवरती. हे 25 रुपयाला दिलं त्यांनी मला एक, म्हणजे कमी केले असतील सगळ्या त्याच्यामध्ये. आता एकाच ठिकाणी सामान घेतलं आहे आम्ही सगळं नाही का. हे वाला एक घेतलं मग. आणि हे सगळ्यात माझं आवडतं, म्हणजे मला आवडली ही लाईटिंग. प्रेम बाहेर आपली बॉम्ब, ते पॉप्स असतं ना, ते त्याचा डायरेक्ट बॉक्सच घेतला त्याने आज. मला तेच घ्यायचं आहे बाबा, मला तेच घ्यायचं आहे, मी घेतलं तेच. आता चाललं आहे गॅलरीमध्ये, तेच खेळतं आहे. आणि हे बघा, हे किती छान ना, असं पंत्यांचे छान वाटतं नाही का. ही लाईटिंग घेतली. आणि ही ह्यावाल्या 2 म्हटलं, हे असं सरळ सोडायच्या आणि ही अशी वरती लाईनमध्ये सोडून म्हटलं. तर ही ना 525 रुपये किंमत आहे. 525ला म्हणजे केले असतील कमी त्यांनी याच्यामध्ये. हे घेतलं मग. आणि हे वाले घेतले, हे पण खूप छान आहे बरं का, छोटे छोटे लावायला. 6च आहे, याच्यावर 325 रुपये किंमत आहे. दाखवते मी तुम्हाला ते पण, पटकन निघालं तर बरं आहे माझ्याकडनं, मी दुसरीकडनंच फोडते गोष्ट. छान आहे असलेच सगळे. आणि हे प्लास्टिक आहे नाही का, फायबरसारखे, म्हणजे आपण ते ठेवू पण शकतो. ते दुसरे भेटता नाही का प्लास्टिकवाले, ते कमी प्राईजमध्ये होते, पण मला हेच आवडले. म्हटलं मग घेऊया हे. डॉक्टर बोलले की घेतलं काय पाहिजे ते घे, घेतलं हे. छान आहे. हे 2 कलरमध्ये, मल्टी कलर सगळे. हां, मल्टी कलरमध्येच आहे सगळे. हे 6 घेतले 325 रुपयामध्ये. आता हे सगळं नंतर आवडते आहे, तुम्हाला दाखवते. आणि हे तिचं मी कन्यापूजन केलं होतं ना, या खालच्या दीदींची, तिचा बड्डे आहे उद्या, मग तिच्यासाठी घेतलं हे. आता हे याच्यामध्ये ना, ते असं तुम्हाला दाखवून फोटो टाका नाही का, काय नाही त्याचं. यात आहे ना, ते उड्या मारतो नाही का तो कुत्रा छोटासा,
तो घेतलाय तो बहुतेक आहे ना 450 पर्यंत बसलाय, 450 असेल किंमत. आणि हे बघत आहे ना, आम्ही दिवाळीचं सामान खरेदी करायला गेलो आणि प्रेमला नेलं का प्रेम काही ना काही घेतच असतं. हे बघा हे घेतलं, मग मला दाखवते. हे बघा ही वाली रिमोट कंट्रोल आहे, ती रिमोटवाली आहे, रिमोटवर चालते. तर तिची प्राईस आहे ना 1650 रुपयाची. ती 1650 रुपयाचं माझं दिवाळीचं सामान पण झालं, पण 1650 रुपये याला घातले त्यांनी. त्याला ते घ्यायचं होतं, मग घ्यावंच लागलं. किती सारे वाजवणार तू? ते बघ त्या मावशींना दाखवायचं. हे बघ हे बघ, आपला व्हिडिओ बघताना त्यांना दाखव. हे बघ किती सारे आणले म्हणा बाबांनी. वैशूला द्यायचं ना? काय पाहिजे तुला, काय पाहिजे बोल. आणि किती सारे फटाके फोडले तू. हे काय म्हणतो तू याला? आपटी बॉम्ब. आपटी बॉम्ब. हे बघा ताईनं हे 5-6 तरी फोडलेत त्याने. आता दिवाळीच्या दिवशीपर्यंत काय ते राहणार नाहीये, आणि आता परत काय आणायचं नाही प्रेमला. ताईंनो हे तोरण मी 320 रुपयाला घेतलं. 450ला सांगितलं होतं मला, तर 320 रुपयाला भेटलं. छान वाटलं मला म्हणून घेतलं. आणि हे जे आहे ना दारात लावलेलं ते स्टिकर 40 रुपयाला, आणि फरशीवरचं हे 70 रुपयाला दिलं. ते शेजारच्या ताईंना आणि मला मी आणलं, सेमच आणलं होतं आम्ही दोघींना. आणि पुढचं जे शुभ दीपावलीचं आहे ना, ते शुभ दीपावली सॉरी हॅपी दिवाळीचं त्यांनी माझ्यासाठी आणलं. त्यांनी शुभ दीपावलीचं घेतलं त्यांच्यासाठी. म्हणे मधू तुझ्या घरासमोर तुझ्या दाराला काही लावलेलंच नाही, तर मग त्यांनीच गावात जाऊन ते हॅपी दिवाळीचं आणलं माझ्यासाठी. सेम म्हणजे एक साईड मराठी एक साईड इंग्लिशमधून तसं भेटलं ते घेतलं. आणि हे दाराला जे लावलं आहे ना मी उभे तोरणसारखं, तर ते 100 रुपयाला 2 दिले होते. आधी दुसरे आणले होते मी, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले असेल. पण ते ना दरवाजा उघडला तो सेफ्टी डोअर, ते मागे सेफ्टी डोअर उघडलं का ते सारखं लागायचं त्याला, म्हटलं ते तुटून जाईल म्हणून मी दुसरे आणले 100 रुपयाला 2. आणि हे एक तोरण एवढं सगळं घेतलं मी ताईंना त्याला. आणि ताईंनो हे बघा, हे आम्ही वाघोलीमध्ये गेलो होतो पोरांना, ताईच्या पोरांना, परत वंशूला, प्रेमला, परत नितीनच्या बहिणीच्या मुलांना, म्हणजे माझ्या नंदेच्या मुलांना, त्यांना सगळ्यांना ड्रेस घ्यायचे होते. मग गेलो वाघोलीमध्ये, तिथं चालू होतं चॉईस करायचं डॉक्टरांचं भाच्यांसाठी. परत आयुष तिकडं त्यांचा ड्रेस बघत होते. आणि हे बघा प्रेम खूप मस्ती करतो कुठं पण गेल्यावर, आणि तिथंच खेळत होता आणि पडला पण एकदा. परत ताई वंशूला सांभाळत खूप गरम होत होतं तिथं. आणि प्रेमचं आणि आयुषचं कुठंच पटत नाही बरं का, त्यांचं दोघांचं काय झालं होतं काही माहीत नाही, त्याच्यामुळे तो रडला पण होता. आणि हे डॉक्टरांना भेटलेले गिफ्ट सगळे. याच्यामध्ये ना स्टीम करायचं, परत ते इडली पात्र येते, त्यात मिनी इडली वगैरे बनवू शकतो आपण. असे 7 भांडे होते पूर्ण. ते हे गिफ्ट भेटलेलं आहे एका हॉस्पिटलकडनं. हॅपी बर्थडे नाही बाबाचा, अजून एक गिफ्ट. कसलं भारी. अरे पॅक किती हे बघ, हे बघ बिस्किट नाही ती चकली ती. अजून काय काय सांगतं बाबाला. हे मँगो कुकीज, हे मिक्स ड्राय फ्रुट्स, हे काय हो सोनपापडी, भाकरवडी, अजून मेथीची पुरी. आणि हे जास्त आवडलं मला. 2 हॉस्पिटलमधून आले का. हे एक हे कोण दिलं. अरे वेइंग मशीन आणलंय. काय वजन मोजायचं. अरे वा बारीक की. मग क्या लाया प्रेम. वजन करायला. तू काय खातोय बघू. काय ते प्रेम म्हणजे किती वजन. काय काय ते बॅग काढतो तू. किती वेट आहे प्रेमचा. 13.5. अरे बापरे. हॅपी नावासोबत
खतरनाक पॅकिंग असते. चला आईस्क्रीम घ्यायचं. चल ना. तर काही न हे बघा हे आणलं मी काल संडे होतं तर बाजारमध्ये गेलो होतो म्हणजे गिफ्ट घ्यायला गेलो आम्ही त्याच्यासाठी तेव्हा हे मला दिसलं मग आणलं. 120 मध्ये होतं तर 100ला दिलं. मला डिझाईन छान वाटली म्हणून घेतलं हे. आणि हे कमळाचे म्हणजे हे आहे शोपीस आहे म्हणजे असं लावायचं भिंतीला. हे 6 घेतले. हे मी शोरूम घेतले होते मी. हे बघा हे बघू शकता तुम्ही असे हे 6 आहे. आणि हे दिवे घेतले मी. हे दिवे आहे ना कवडीच्या म्हणजे कवड्या आहेत त्याला त्याचे घेतले. हे 4 घेतले. 254 मध्ये बसले मला ते. हे बघू शकता. आणि काल पाडव्याचं गिफ्ट घ्यायला नेलं डॉक्टरांनी मला तर मग त्याच्यासोबत म्हणजे वंशूचं बारसं केलं तर तेव्हा लॉकेट घेतलं त्याच्यावर पण काही गिफ्ट दिलं नव्हतं त्यांनी. तर काल मग हे 1300 मध्ये होते पण मग त्यांनी आम्हाला तसंच दिलं मग त्याच्यावर गिफ्ट. माझ्या गिफ्टवर आणि त्याच्या गिफ्टवर असं दोन्ही मिळून हे गिफ्ट दिलं आम्हाला. गजलक्ष्मी खूप छान आहे. मला खूप आवडली म्हणून घेतलं हे. आणि मग नंतर मागुलीमध्ये गेलो होतो आम्ही पोरांची शॉपिंग करायला म्हणजे ताईच्या मुलांची वंशूची प्रेमची. तर हे माझ्या नंदेच्या मुलांची ड्रेस आहे. हे मोठ्या मुलाचा आणि हा छोट्याचा एक नैतिकचा आणि एक साईचा. हे 2 ड्रेस आणि हे इथल्या ताईच्या जया ताईच्या मुलांची ड्रेस. हे आयुषचा ड्रेस आणि हा आर्यनचा. हे दोघांचे 2 आणि ते दोघांचे. आणि हा वंशूचा छोटासा हा वंशूचा एक. आणि प्रेमसाठी 2 घेतले. आणि हा प्रेमचा ड्रेस. प्रेमला जॅकेटचेच कपडे आवडतात त्याच्यामुळे ते जॅकेटचं घेतला त्याला. हा डॉक्टरांनी घेतला. आणि मला अजून एक आवडला होता म्हटलं मग तो आईकडून घेऊ. हे बघा याला पण जॅकेट आहे तर हा आईकडून घेतला. याला पण मधून टी शर्ट सारखा आहे आणि वरतून जॅकेट आहे. तर मग हा पण आवडला मला. हा पण खूप सॉफ्ट आहे. मग हा एक घेतला. आणि काल आहे ना डॉक्टरांनी हे बघा हे तर हे 2 आणले ना ताईंनो. तर मला वाटलं मग तिथं डॉल पण असतील तर मग आम्ही रिटर्न गेलो परत आणि ह्या डॉल आणल्या. ही आणली मी परीसाठी आणि ही माझ्या पुतणीसाठी ही आवणीसाठी आणली. खूप सॉफ्ट आहे हे टॉय आणि खूप कमी किमतीमध्ये भेटले आम्हाला मग गेलो होतं घ्यायला. आणि आता तुम्हाला दाखवते मी डॉक्टरांना भेटलेले गिफ्ट दाखवते. रिटर्न गिफ्ट भेटतं म्हणजे डॉक्टर मोठ्या हॉस्पिटलकडनं भेटतं. हे भेटले बाऊल आणि ग्लास आहे. आणि याच्यामध्ये ना फक्त बाऊल आहे. हे बघा आईस्क्रीमचे बाऊल आहेत छान आहे पण 6 बाऊल आहे ते पूर्ण हे असले. हे बघा असले हे 6 बाऊल भेटले. आणि त्याच्यामध्ये पण 2 बाऊल आणि 2 ग्लास. परत हे ड्रायफ्रुट्सची बर्फी होती याच्यामध्ये म्हणजे आहे अजून खाता आणली मग व्हिडिओ काढायला सुरुवात केली मी. हे एक भेटलं. आणि अजून ही स्काय बॅग घेतली. ही स्काय बॅग पण एका हॉस्पिटलकडून आलेली आहे. आणि ही एक लेदरची ही पण मोठी बॅग आहे. ही लेदरची ही एक बॅग भेटली. आणि अजून वजन करायला एक काटा पण भेटलाय पण त्याचा व्हिडिओ मी आधीच टाकलाय. एक मोठी बास्केट भेटली त्याच्यामध्ये भाकरवडी ड्रायफ्रुट्स अजून बिस्किट ते सगळं होतं. त्याचा व्हिडिओ काढलेला आहे मी तो आधीच काढलेला आहे. तो याच्यामध्ये ॲड करून दाखवले मी तुम्हाला. आणि हे गिफ्ट आहे ना हे लॅबकडून भेटलंय. साई लॅब आहे माझ्या नंदेच्या मिस्टरांची म्हणजे भैयाची नितीन भैयाची. तर त्यांनी खूप छान गिफ्ट दिलं ह्या वर्षी. हे बघा याच्यामध्ये ना लक्ष्मी कुबेरचा कॉईन आहे. तो मला खूप आवडला म्हणजे लक्ष्मीचा होता कॉईन पण याच्यावर आहे ना मागून श्रीयंत्र आहे आणि पुढून कुबेर आहे. तर कुबेर नव्हता माझ्या मंदिरामध्ये तर बरं झालं म्हणजे भेटला. तो मला खूप आवडला. म्हटलं भैयाने छान गिफ्ट दिलं ह्या वर्षी नाही का. PNG मधलं आहे ते PNG ज्वेलर्समधलं हे आणलं आहे. आणि नंतर मग काय नाही हे पूजेचं सामान वगैरे असले भेटलेले 2-3 गिफ्ट. हे बघा हे दिवाळी गिफ्ट हे असेच त्याच्यामध्ये पंत्या अजून
कापूर ते सगळं आहेत नाही का, कलावा ते अगरबत्ती धूप असलं भेटलेले दिवाळीचे गिफ्ट. म्हणजे 7-8 गिफ्ट भेटले डॉक्टरांना. तुम्हाला मी दाखवते, व्हिडिओमध्ये आहे, व्हिडिओ काढलेले ते याच्यामध्ये ॲड करते. आणि ते ड्रेसची खरेदी केली ना आम्ही पोरांना सगळ्या, तर ती वाघोलीमध्ये केली होती, तर ती 10-11 हजाराची झाली. तर त्याच्यावर हे तीन चष्मे आम्हाला फ्री दिले. हा खूप छान आहे, हा गर्लचा आहे. आणि हे 2 बॉयसाठी, हे प्रेमला खूप आवडला हा, मग हा एक घेतला आणि हा एक घेतला आणि हा, म्हणजे असे 3 भेटले. चला तर ताईंनो हा परीसाठी म्हणजे माझ्या पारूसाठी, म्हणजे प्रेमाने म्हणते बघा तिला, पारूचं नाव समर्थ आहे, तिच्यासाठी हा घेतला एक ड्रेस. आणि हा एक आवडला होता मला खूप, हा एक घेतला. हे बघा हे 2 ड्रेस तिच्यासाठी घेतले मी. आणि एक माझ्या पुतणीसाठी, आवनीसाठी पण घेतलाय. तर ही प्लाझो पॅन्ट आहे, ही बघा ही प्लाझो पॅन्ट. आणि हे आतमधनं घालायचं हे जॅकेट, आणि याला जॅकेट सारखं आहेत वरून हे जॅकेट. असे ड्रेस घेतलेत मी सगळ्यांना. चला तर ताईंनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय. श्री स्वामी समर्थ.